नमस्कार मित्रांनो, आम्ही परत आलो आहेत यावेळेस एक वेगळी व्हिडिओ घेऊन. फूड ब्लॉगिंग नाही तर आम्ही करणार आहोत एक एक्सपिरियन्स व्हिडिओ, आणि हा एक्सपिरियन्स असणार आहे अबाउट दिस गोदरेज एअरमॅटिक एअर फ्रेशनर. हाय मित्रांनो, मी सॅम. तर ज्या प्रोडक्ट बद्दल आपण एक्सपिरियन्स व्हिडिओ करणार आहोत तो प्रोडक्ट आहे हा, म्हणजेच गोदरेज एअरमॅटिक एअर फ्रेशनर. याबद्दल दादानी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. हा एक नॉर्मल एअर फ्रेशनर आहे. तर मग हा जो प्रोडक्ट आहे त्याला आम्ही जानेवारीमध्ये परचेस केलेला, आणि आता ऑगस्ट चालू आहे, म्हणजे हा 4 ते 5 महिने एकदम प्रॉपर चालला. पण त्यानंतर जेव्हा ह्याच्या आतमधली रिफिल संपली आणि आम्ही चेंज केली तेव्हा यात प्रॉब्लेम झाले, म्हणजे हा चालत नव्हता. तर मग आता बघा, मी तुम्हाला दाखवतो. ही रिफिल आहे, ही आम्ही चेंज केली आहे आणि त्यामुळे हे चालत नाहीये. तर मग याबद्दल जो एकदम प्रॉपर जो प्रॉब्लेम झालाय तो मी आता तुम्हाला सांगतो की आता हे बघा, हा टायमर आहे. सध्या तरी आम्ही याला ऑफ केलंय कारण हा चालत नाहीये. तर मग जेव्हा आपण याला कुठला पण टाइम पिरियड मध्ये सेट करतो तेव्हा त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर तो प्रत्येक वेळी फ्रेग्रन्स या स्प्रे पार्ट मधून रिलीज करतो. पण आमच्या केसमध्ये काय होतंय की 10 मिनिटं झाल्यानंतर पण तो फ्रेग्रन्स रिलीज करत नाहीये. तर मी आता तुम्हाला दाखवतो. आता ऑफ मध्ये, आणि आता मी तुम्हाला 10 मिनिटावर केलाय. आता टायमर सेट केल्यानंतर पण तो पहिल्यांदा एक रिलीज करतो, त्यानंतर परत टाइम पिरियडनी तो रिलीज करणार. तुम्ही बघितलंच असेल की आता हा जो स्प्रे पार्ट आहे तो हल्ला तरी पण त्यामधून जो फ्रेग्रन्स आहे तो आला नाही. तर मित्रांनो, या प्रॉब्लेम बद्दल आम्ही गोदरेज कंपनीकडे कंप्लेंट रेज केली वाया ईमेल, आणि त्याच्या आन्सरमध्ये आम्हाला त्यांच्याकडून पण सोल्युशन आले वाया ईमेलच. तर त्यांनी आम्हाला त्या ईमेलमध्ये रामबाण सोल्युशन दिलंय. त्यांनी आम्हाला ईमेलमध्ये सांगितलंय की या गोदरेज एअरमॅटिक एअर फ्रेशनरमध्ये जे सेल लागतात ते चेंज करून बघा, आणि त्याची जी रिफिल आहे ना ती पण चेंज करून बघा. तर मग बघू आता आपण सेल चेंज केल्यानंतर चालतं की नाही. तर मग हे आता इकडून असं ओपन करतात. आता हे बघा, हे आमचे जुने सेल. आता हे जुने सेल काढू आपण. त्यांच्या डिव्हाइस बरोबर झालेले हे सेल. हा, तर मग आता आपण हे जे नवीन सेल आहेत ना ते टाकू, त्यात नवीन सेल टाकू. आता हे नवीन सेल टाकलेत, आणि बघा ही रिफिल, याची डेट तुम्हाला दाखवतो. हे बघा, यात तुम्हाला डेट दिसत असेल. आम्ही हे मागच्या महिन्यातच परचेस केली आहे, म्हणजे नवीनच आहे. प्राइस पण आहे ते किती आहे? इकडे प्राइस पण आहे 315. ओके, 350 रुपयाची ही रिफिल आहे. आणि ही रिफिल टाकल्यानंतर सुद्धा ही चालत नाहीये, फ्रेग्रन्स ही रिलीज करत नाहीये. तर आता बघा, आपण हे परत लावलंय. तर आता आपण सेल चेंज करून बघू. आता ह्याचा जो टायमर तो आम्ही ऑफ केलाय. आता आपण परत 10 मिनिट्स वरती टायमर सेट करूया. तर वेट करा. हे बघा, हे परत हल्लं तरी पण याच्यातून जो फ्रेग्रन्स आहे तो रिलीज झाला नाही. त्यामुळे हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. आणि आता मी तुम्हाला जे मी ते सोल्युशन दिलंय ते पण आम्ही तुम्हाला ट्राय करून दाखवलेलं आहे. तर मग आता मित्रांनो, हा आमचा एक ऑनेस्ट रिव्ह्यू व्हिडिओ होता की म्हणजे या प्रोडक्टवरती 1000-1500 रुपये ओव्हरऑल खर्च करून सुद्धा जर चालत नाहीये. आणि असं नाही की आम्ही याला वापरलं नाहीये. आम्ही जॅनमध्ये परचेस केला आणि आम्ही ऑलमोस्ट 5 to 6 मंथ्स वापरला, तेव्हा हा नीट चालला. पण नंतर जेव्हा मी रिफिल बंद झाल्यानंतर रिफिल चेंज केली तेव्हा फ्रेग्रन्स रिलीज करत नव्हता. आणि आता असं नाही की सगळ्यांच्या ह्याच्यातच होईल. हे जे आमच्यासोबत घडलंय ते आम्ही तुमच्यापर्यंत जेन्युइनली पोहोचवलंय. बाकीच्या लोकांसोबत असं नसेल झालं कदाचित. तर मग हे आता तुमच्यावरती की तुम्हाला विकत घ्यायचंय की नाही घ्यायचंय. आणि आता तुम्हाला एक बोनस टिप सांगतो. आता ही जी रिफिल आहे, ही रिफिल मी एक हॅक ट्राय केला. ही रिफिल काढून जर आपण याला शेक केला आणि जर आपण याच्यात परत टाकला, आणि जर आपण ही रिफिल याच्यात जर परत टाकली तर मग हे परत
बघूया चालतो की ते नाही. परत बघू आता. साईडला करूया ना, तोंडावर येईल ना माझ्या. हे केलंस का, टायमर स्टार्ट केलास? टायमर स्टार्ट केला मित्रांनो. बघितलं आता फ्रेग्रन्स आली. हे केल्यानंतर सुद्धा हे एकदाच फ्रेग्रन्स रिलीज करतं, बाकीच्या टायमिंगला नाही. त्यामुळे आता जर तुम्ही प्रत्येक वेळी जाऊन शेक करत तिकडे ठेवत राहाल तर मग तुमचा टाइम वेस्ट आहे आणि प्रोडक्ट मध्ये तेवढं पॉवर नाही. तर मग थँक्यू. ही आमची एक ऑनेस्ट रिव्ह्यू व्हिडिओ होती. तुम्हाला आवडली की नाही ते आम्हाला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलोही करा आमच्या इंस्टाग्राम ID वरती किंवा आमच्या युट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.